दैनिक दखनी स्वराज्य प्रस्तुत मुक्त भाष्य मालिका कुचर ओटा, जे तुमच्या पोटात ते आमच्या ओठात. नमस्कार. पैठण नगरपालिकेची आता रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि अचानक स्पर्धेत नाही असं म्हणता म्हणता काँग्रेसने डायरेक्ट नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देऊन टाकला. असं वाटलं होतं की आघाडी होणार आणि उबाटालाच तुम्ही देणार. उबाटावाले त्याच भ्रमात होते की आपल्यालाच मिळणार. तर तुम्ही कुठल्या क्रायटेरियावर ही डिसमिस केलं? सगळं डिसमिस नाही केलं. लोकसभा आणि विधानसभेमध्ये आम्ही एकत्र लढलो. लोकसभेमध्ये आम्हाला लीड मिळाली. विधानसभेमध्ये बोर्डे उबाटाचे कॅन्डिडेट होते, ते नगराध्यक्ष बी राहिलेले होते आणि पैठणचेच आहे. तर पैठणचे स्थानिक असताना त्यांना मतदान पैठणमध्ये मायनस झाले. ते 143 मतांनी पैठण कधीही मायनस झालेलं नाहीये. शिवसेनेला कधीच प्लस झालेलं नाहीये. पण हे आम्ही त्यांना समजून सांगितलं का तुम्ही नगराध्यक्ष जे राहिलेले आहेत तर तुमच्या अध्यक्ष आमदारकीच्या काळामध्ये तुम्ही मायनस झाले, आता परत तुम्हीच लढणार म्हटल्यावर लोकांना वाटतं का मग यांच्याकडे दुसरे कॅन्डिडेट बी नाही का. अच्छा, मी यांना सुद्धा बोललो. याच्यावर त्यांच्या हे लक्षात आलं नाही का ते फक्त जिद्दीलाच पडले? त्यांचा आग्रह हा आहे का त्यांना इथं लढायचं, परत जिल्हा परिषद बी लढायची, परत अजून काही एखादी जागा निघाली तिथं लढायचं. म्हणजे लढण्याची काँग्रेस म्हणून पैठणमध्ये जसं मुस्लिम वोटिंग भरपूर आहे, काँग्रेसचे ते पारंपरिक मतदान. बरोबर. तुम्ही एखादा मुस्लिम चेहरा किंवा 2 नंबरला मराठा वोटिंग असताना मराठा चेहरा असा पुढे करण्याचा का प्रयत्न केला? नाही, तुम्हाला जातीवर निवडणूक लढवायची मी कधी मारत नाही. ओके. तसं पाहिलं तर काँग्रेसनं गंगापूर, खुलताबाद, कन्नड इथे मुस्लिम उमेदवार दिलेले. इथं एक सोशल इंजिनिअरिंग आम्हाला करायचं होतं का एक क्लीन इमेजची शिकलेली सावरलेली आहे, ज्यांना प्रशासनाचं ज्ञान आहे, त्याच्या परिवाराने प्रशासन केलेलं आहे आणि त्याचं एक ब्राह्मण समाज म्हणून नाही पण एक समाजामध्ये त्यांचं एक वेगळं स्थान आहे, अशा उमेदवाराला मी घेतलेलं आहे. म्हणजे आता तुमच्या दृष्टीनं सध्या पैठणमध्ये मुस्लिम वोटिंग जे आहे ते बऱ्या प्रमाणामध्ये आघाडी बरोबर होतं. आता त्याची काय परिस्थिती आहे? काँग्रेस बरोबर आहे. आघाडीला जे मतं मिळायचे ते काँग्रेसमुळे मिळायचे त्यांना. अच्छा. त्यांचे मतं, शिवसेनेची मतं काँग्रेसला मिळत नव्हते. आता लोकसभा आणि विधानसभेचा आपण थोडासा विचार करू. लोकसभेमध्ये इथे लीड होती पैठण शहरामध्ये आणि विधानसभेला मायनसमध्ये आली. पण विधानसभेमध्ये असं बोललं जातं की मुस्लिम वोटिंग ही बूथ पर्यंत जाऊ दिली गेली नाही, तिला रोखण्यात आलं. जे लोकसभेमध्ये त्यांच्या लक्षात नाही आलं किंवा लोकसभा इतकी सोपं नव्हतं की मुस्लिम वोटिंग रोखता येईल. इथं डायरेक्ट 6 महिन्याचा जो कालखंड गेला, या कालखंडामध्ये जवळपास महाराष्ट्रामध्ये बीजेपीने आणि शिवसेनेने हे फार चांगलं तंत्र वापरलं की मुस्लिम वोटिंग बूथ पर्यंत जाऊ द्यायचं नाही. यावेळेसही तसंच तंत्र वापरलं. मला नाही वाटत मुस्लिमला जे त्यांनी प्रयत्न केले त्याच्या मतांना यश आलेलं. ज्या लोकांना पैसे दिले होते त्यांनी का तुम्ही मतदान होऊ द्यायचं नाही, त्या लोकांनी पैसे बरोबर ठेवले, खिशात ठेवले. मतदान झालंय मुस्लिमचं, प्रत्येक बूथवर मतदान झालं. त्याचं पर्सेंटेज कमी आहे. नाही, लोकसभेच्या तुलनेत बिलकुल नाही, पर्सेंटेज फार कमी आहे. बिलकुल नाही. मी हे मानत नाही. कारण ज्यांनी पैसे आणले त्यांच्या बाबतीतल्या लोकांमध्ये राग आला काय यांनी तिथून पैसे आणले शिवसेनेकडून, त्याच्यामुळे लोकांनी स्वतःहून मतदानाला गेले. बरं, आता एक नवं तंत्र सुरू झालंय. माल लावा आणि निवडून आलाय माल काढा. ते तर सगळीकडे चालू आहे. मग आता ह्या तंत्रामध्ये काँग्रेस टिकेल का? तुम्ही इथिक्सचे आहात, तुम्ही तुमच्या पूर्ण जीवनामध्ये अत्यंत इथिक्स पाळलेले, कामाच्या बाबतीत असेल, प्रशासनाच्या बाबतीत असतील, पॉलिटिक्सच्या बाबतीत असतील किंवा तुमच्या सोबत जी लोक घेतले त्या लोकांच्या बाबतीत असतील, तुम्ही प्रत्येक बाबतीत इथिक्स पाळा. तुम्हाला स्वतःचा काहीतरी इमेज असते. तुम्ही फार जाणते पत्रकार आहात, तुम्हाला इथलं चित्र सगळं माहित आहे का. भुमरेंना उमेदवार कसा पाहिजे होता, त्यांना मराठा चालत नव्हता कारण की पुढे कॉम्पिटिटर झाला असता. त्यांना त्यांच्या कानाखालचाच पाहिजे होता जो त्यांचा ऐकू शकणार आहे, म्हणून हे कानाखालचं मांजर दिलेलं आहे. त्याचं पण स्वतःच एक वलय आहे. तो व्यापारी वर्गामध्ये बरा आहे. बरेच व्यापारी नगरसेवक म्हणून आहे. दिगंबरराव कावसनकरचे नावाने स्टेडियम आम्ही त्यावेळेस चालू केलं. बरोबर, त्यांच्या नावाने. आज काय परिस्थिती त्या स्टेडियमची, हे कावसनकर आहेत ना, यांनी काही शब्द उच्चारला तिथं,
काही स्टेडियमवर अतिक्रमण झाले, अतिक्रमण करणाऱ्याला तुम्ही काम कसं दिलंय? अच्छा, म्हणजे तुम्ही तुमचं म्हणणं थेट असं आहे की जर असा नगराध्यक्ष आला तर हा त्यांच्या वरिष्ठांना बोलू शकत नाही, म्हणजे विकासाचा प्रश्न नाही. मग आता तुमच्याकडे हेच दत्ता गोरड्यांच्या बाबतीत, दत्ता गोरडे तर स्वतः निर्णय घेणाऱ्या प्रक्रियेत आहेत, त्यांची परिस्थिती काय वाटते? तुमची लढाई कोणाची असेल असं वाटतं तुम्हाला? दत्ता गोरडेनं नगराध्यक्ष म्हणून त्याचं एखादं काम सांगावं चांगलं, जे नंतर सुप्रीम कोर्टाने तोडलं असं काम नका सांगू. जे काम त्यांनी केलं एखादं, जे कोर्टाने तोडलं तिथे आता डबल टेबल मजले होऊ लागले, ते पण गंमतच आहे. आणि यांच्यावरची ती केस अजून तशीच चालू आहे. त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीत जास्त बोलायची गरज नाही. जे पेंडिंग आहे ते पेंडिंग. बरं, मग आता सध्या मराठा कार्ड म्हणून दत्ता गोरडेने एक सहानुभूती पण दिसते, ती तोडण्यामध्ये तुम्हाला यश मिळेल का? मी नाही मानत का त्यांना सहानुभूती आहे. अच्छा, का ते जर मराठा म्हणून जर लढत असतील तर त्यांना विधानसभेत लोकांनी मतदान नव्हतं केलं, दुसऱ्या लोकांनी. बरं, आणि जातीवर राजकारण करणं ते जातीवर करणार नाही, मागू लागेल. परंतु एक प्रश्न असा पडतो की जसं भुमरे आहेत, भुमरेंचं मतदान आपल्या मतदारसंघामध्ये नव्हतं संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, आणि जेव्हा ते उभे राहिले त्यावेळेस चंद्रकांत खरे लीड मध्ये होते, सगळ्यांना स्पष्ट जाणवत होतं उभाटा आणि आघाडी पुढे चाललेली. फक्त एकच कॅन्डिडेट मराठा आहे आणि कार्ड चाललं. पुऱ्या मराठवाड्यामध्ये जर पान्नान वाजलं असेल भाजप शिवसेनेचं, फक्त एक सीट येतं, याचा अर्थ मराठा कार्ड चालतं. हे भुमरेंना माहिती आहे. त्यावेळेस जरांगे फॅक्टर होता, म्हणजे आता नाही असतं मला म्हणायचं. जरांगे फॅक्टर लोकसभेला चालला, विधानसभेला नव्हता. विधानसभेला त्यांनी मौन बाळगलं. आता मी मौनच आहे ना, आता काय व्यक्तिगत एखाद पण जी स्पिरिट तयार झालेलं असतं, मग असेल तर त्यांनी मराठा नावावर मतदान मागावं, पक्ष म्हणून ते कसं ओपन मागावं त्याने, आम्ही तर म्हणतो. काय परिणाम होईल त्यांना बघावं लागेल. मग आता सध्या तुमचं असं म्हणणं आहे की चौघे रेस मध्ये आहेत का? कशी रेस असेल आता? नाही, आमची फाईट जी आहे ती शिवसेने बरोबर आहे. ओके, कारण की पूर्ण पैसा, ताकद, आमदार, खासदार, त्यांचे भाऊ, त्यांचे पुतणे यांना इथून बसावं लागतं. पूर्ण लोकांना दमदाटी द्यावं लागते, त्यांच्यावर फिरू नका, तुमचं फॉर्म परत घ्या, ह्या लेवलवर ते राजकारण करतात. दमदाटी किंवा त्यांनी केलेल्या कामाचं पण ते सांगत असतील. काम कोणतं केलं? आता ते सांगतात की मी खासदार असताना, 2 वेळेस मिनिस्टर असताना सुद्धा प्रत्येक माणसापर्यंत आजही जातो, मी जमीन लागून आहे. तितकीच एक बाजू तुमची चांगली, बाकी काही नाहीये. त्याच बाजूला काम काय केले? तुमचा मुलगा त्याच्या विरुद्ध काम करतोय. अच्छा, आज मी लोकांबद्दल वाटतं की भुमरे साहेबाचं पाठीवर हात फिरवतात, नंतर काय करतात माहित नाही, म्हणजे सोडून देतात. पण यांचा मुलाचा उद्धटपणा इतका आहे तर लोकांना वाटतं हे दुसऱ्या दिवशी बीड होणार आहे. बीड मध्ये जी परिस्थिती लोकांची आहे तशी होऊ नये म्हणून पैठणची निवडणूक आम्ही लढतो. यामध्ये तुम्ही एक संघ असता तर कदाचित फायदा झाला असता. प्रयत्न केले आम्ही. उद्धव ठाकरेंना त्यांचा फोन आला, त्यांना बोललो की सगळ्याच निवडणुका तुम्हालाच लढायच्या आणि परत जिल्हा परिषद बी लढायची. असं नाही. बरं, तुम्हाला असं कधी वाटलं का की काँग्रेसचा हा बालेकिल्ला असलेला आहे, तालुका पण बालेकिल्ला होता आणि पैठण शहरही बालेकिल्ला राहिला, बरोबर, परंतु कुठल्या तरी काळामध्ये तुमच्याच स्ट्रॅटेजीमुळे, काँग्रेसच्या स्ट्रॅटेजीमुळे, तुमच्या म्हणजे काँग्रेसच्या स्ट्रॅटेजीमुळे हा हातातून गेला आणि एकदा आता पकड शिवसेनेची बसलेली आहे. आता बऱ्याच काळापासून शिवसेना राज्य आहे. भुमरे आमदार म्हणून निवडून आले, त्याच्यानंतर आम्ही जिल्हा परिषद ताब्यात घेतली. भुमरेचे बंधू त्यावेळेस पडले. त्यावेळेस बद्री भुमरे मला वाटतं. नाही, तशाच परिस्थिती आज लोकांना माहित झाल्या ना. लोकांना तुम्ही शेतीचं नुकसान झालं, त्याचे पैसे मिळाले. आज लोकांना पेरणी करायची आहे, जायकवाडीचं पाणी सुटत नाहीये, राईट बँकचं सुटलं, आपलं सुटत नाहीये. हे कशासाठी? काय तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून हे काम करायचं का इकडे येऊन बसायचं गल्लीत? आता दुसरा प्रश्न असा आहे की 4 उमेदवार आहेत, त्यात भाजपची परिस्थिती काय सध्या? आता ते भाजपचे लोकच सांगतील बाबा. त्यांना भाजपचे निष्ठावान सगळे घरी बसलेले आहेत की काँग्रेसच्या योगेश जोशी बरोबर? नाही, माझा त्यांचा काही संपर्क नाही. कारण महेश जोशी शहर अध्यक्ष आहेत भाजपाचे, त्यांची वहिनी आता लढते. त्यांचं असं म्हणणं आहे की ओपनची जागा असताना तिथे ओपनला जागा दिली नाही. ही निराशा जी आहे ती कदाचित तुमच्या पदरात पडेल का? निश्चित पडेल. म्हणजे याचा अर्थ असा कळत न कळत काँग्रेस. मागच्या वेळेस भाजपला लोकांनी काय मतदान केलं? का तरुण आहे, काहीतरी चांगला धमक आहे, खासदार आपला आहे, सरकार आपलं आहे, केंद्रात बी इथं बी काहीतरी पैठण शहरासाठी होईल, काही एखादी योजना
नाही पण आता गेल्या सलग 3 वर्ष पैठण स्वच्छतेमध्ये प्रथम आलं होतं. हा पण आज मी पुरतो मग आता 4 वर्ष होऊन गेले ना, प्रशासन आहे ज्यांच्या हातात त्यांनी करायला पाहिजे होतं. मग त्यांनीच नाही तो काय करेल त्याला? अरे त्यांच्यासारखं ते असताना काय केलं त्यांनी केलं ना आता, काय केलं दाखवा एखादं काम. एवढा तर छान आपला ओटा बांधला, तो ओटा झाला पण तिकडे जायकवाडीचं तिथं कॉलेज झालं ते माहित आहे. हा पण तिथं इंडिव्हिज्युअल झालं समजा. नाही ते झालं शहरात एक नगराध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी कॉलेज केलं. शहरासाठी काय केलं ते सांगावं त्यांनी. आता एखादं उदाहरण त्यांनी सांगावं. तो वटाबी जो झाला ना तीर्थक्षेत्र प्राधिकरणातून झालेला, ज्याचा 250 कोटी रुपये अशोक चव्हाण आम्ही असताना दिलेले. ज्यावेळेस तो तुम्ही मूळ नगराध्यक्षाने 20 कोटी मागितले होते आणि तुमच्यामुळे ते 250 कोटी त्यांनी घातले. अशोक चव्हाण म्हणे 3 फिगर्स मध्ये आणा, मला द्यायचं माझ्या वडिलांची जन्मभूमी आहे. आता अशोक चव्हाण बीजेपीकडे आहे, ते येतील का इकडे बीजेपीच्या मदतीला? ते आता बीजेपी वाले नेते ठरवतील. अच्छा, तुमच्यासाठी येतील का? तुमचे कसे? आमच्यासाठी कसं येतील? तुमचे बीजेपीचे आहे ना. अच्छा, सध्या ते बीजेपीत आहे. तुम्ही शेवटपर्यंत तुमच्या काँग्रेसची एकनिष्ठ आहात. या शेवटच्या टप्प्यामध्ये पुन्हा काँग्रेसला यश येईल असं वाटतं? बिलकुल येईल. तुम्हाला कारण सांगतो, ज्यावेळेस शरद पवार साहेबांचं संघटना काँग्रेस होती त्या सगळे आमदार निवडून आले त्यांचे मराठवाड्यात, घोडके वगैरे सगळे आले होते. नगराध्यक्षाच्या निवडणुका झाल्या होत्या मराठवाड्यात, आम्ही सगळे काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले. वाणी आलते, मी आलतो, पोपट पाटील आलते, वायस शेठ होते, जेथले होते, सगळे मराठवाड्यातले. पण जसं तुमची नावं आहेत तसं योगेश जोशी हे जे उमेदवार आहे तितका सक्षम आहे का? होतील वडिलांची आम्ही ज्यावेळेस निवडून आलो त्यावेळेस कोणाला वाटलं होतं अनिल पटेल इतकं सगळं करेल? अच्छा, म्हणजे संधी भूषण पण चालू शकेल. 5 वर्ष अनुभव घेतलेला नगरपालिकेचा. संधीच सोनं केलं पाहिजे हे त्यांचं काम होतं. आता 5 वर्षामध्ये जर त्यांनी फार काम केलं असेल भूषणनी तर त्यांना बाकी ठिकाणी जायची गरज नव्हती, बसल्या बसल्या निवडून आले असते. बरं, लोक असं म्हणतात की काँग्रेस आणि तुतारी हे मॅनेज करून सीट उभे राहिले. त्यांनी कल्याण काळेंनी वरून फोन केला, भुमरेंचे त्यांचे संबंध आहेत आणि म्हणून त्यांनी माणूस देऊन टाकला आहे. खासदार असं कशाला करतील? त्यांना इथं लीड मिळालेली आहे आणि इथं त्यांच्यावर जबाबदारी आहे. ते प्रदेश सिनियर उपाध्यक्ष आणि त्यांना आज त्यांनी काल वैजापूरला इतकी मोठी रॅली निघाली काँग्रेसची. वातावरण आपोआप तयार झालेले. आम्हाला वाटत होतं गंगापूर आणि याच्याशिवाय कन्नडमध्ये आम्हाला काही मिळत. कन्नड आम्ही लीडवर आहोत. म्हणजे तुम्हाला पैठणच्या नगराध्यक्ष पदाचं भविष्य उज्ज्वल दिसतंय. हो, तुमच्या पदरात ते येईल असं? बिलकुल बिलकुल. यामध्ये दलित, ब्राह्मण, मराठा, मुस्लिम या सगळ्या वोटिंगमध्ये तुमचा वाटा आणि ओबीसी सह तुम्ही वाटा. अच्छा, व्यापारी तुमच्या सोबत येतील. सध्या तर ते स्पष्टपणे खुले यांच्या संग फिरताना दिसत आहेत. काही कॉन्ट्रॅक्टर असतील समाज मंदिरचे ते असतील त्यांच्या बरोबरच. अच्छा, पण उघडपणे असं कोणी त्यांना पाठिंबा देणार नाही. सूरज हे व्यापारी आहे, त्याच्यासोबत छुपे असू शकतात काही. सूरजची स्ट्रॅटेजी चुकली त्यांची. अच्छा, त्यांनी लढताना असं सांगितलं का समाजासाठी आपण एकत्र आलं पाहिजे, समाजाने एकत्रित लढलं पाहिजे. समाज म्हणजे पूर्ण मतदार नाही तालुक्यात. बरोबर. आणि इलेक्शन हे जातीवर चालत नाही आणि म्हणूनच जरांगे पाटलांनी त्यावेळेस कोण बनवते एका जातीवर कुठे इलेक्शन? बरोबर. इलेक्शन ही सार्वत्रिक गोष्ट आहे. आणि तुम्ही सुद्धा आता जरांगे पाटलांची जवळचे आहात, तुम्हाला सुद्धा वाटेल का काँग्रेसने दिलेला उमेदवार हा सक्षम आहे, काहीतरी तिच्यामध्ये क्वालिटी आहे. नाही, क्वालिटी तर सगळ्याच उमेदवारात दिसते आम्हाला. शिक्षणाच्या बाबतीत सगळ्यात हायएस्ट एज्युकेशन आहे. नाही, एज्युकेशन असेल हायएस्ट, परंतु घरामध्ये जे राजकीय वारसा आहे जसा इकडे जोशींकडे आहे, भूषण कावसनकर कडे पण आहे. काय आता तो स्वतः नगरसेवक राहिलेला आहे. त्या काळात तिने पाहिलेच ना सगळं. त्याचे आजोबा माझ्या काळात नगरसेवक होते. हा, म्हणजे आहे थोडा परंपरा आहे. कावसनकरांची दिगंबरा कावसनकरांची परंपरा आहे, पण त्यांना चालवता आलं नाही ना. आणि गोटीराम कुलकर्णी कावसनकर ते बी होते नगरसेवक. तुम्ही तुमच्या घरातला कॅन्डिडेट उभा नाही केला? नाही, मला हेच लोकांना दाखवायचं होतं का मी जे लढतोय ते काँग्रेससाठी लढतो, माझ्या घरातलं कोणी नाही. यांना घराणेशाहीशिवाय दुसरं कोणी दिसत नाही, मग ते उभाटावाले असो किंवा शिवसेनावाले असो. मला हे दाखवायचं होतं का योग्य कॅन्डिडेट दिला तर लोक निवडून देतात. याचं उदाहरण म्हणजे अशी निवडणूक.
या अनुषंगाने तुम्ही घरातल्या माणसावर थोडासा बाजूला ठेवून नाही बाजू प्रत्येक गोष्ट घरचेच कशाला द्यायचं. नाही आता म्हणण्यापेक्षा मी होतो, माझी बहीण होती, भाऊ नगरसेवक होता, निमेश नगरसेवक होता, अजून किती केलं पाहिजे आम्ही. म्हणजे तुम्ही ठरवलेले की घराणेशाहीला थोडंच थांबवायचं आणि काँग्रेसने सांगायचं. हे काँग्रेसने सांगेल, काँग्रेसवर आरोप करणाऱ्याला हे उत्तर आहे माझं. अच्छा, स्थानिकला ठीक आहे, सगळीकडेच पाहा. आम्हाला असं वाटतंय की सध्या आम्ही जे फिरतोय त्यामध्ये बऱ्या प्रमाणात काँग्रेस रेसमध्ये येते. शुभेच्छा आमच्यातर्फे तुम्हाला. धन्यवाद. सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य.